नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आज आपण सरासरीचा भाग दुसरा पाहणार आहोत. त्यामध्ये संपूर्ण उदाहरणं जे आहे ते आता नेक्स्ट लेवलचे असतील. म्हणजे बेसिकच आहे, सध्या बेसिकच सुरू आहे, परंतु आपल्याला हे उदाहरणं सोडवता आली पाहिजे, वारंवार विचारतात. मग हे लेक्चरमध्ये आपण पाहत असताना डिटेलमध्ये आपल्याला प्रश्नाचे उत्तर काढायचे असल्यास आपल्याला काय माहित पाहिजे बघा, सूत्र माहित पाहिजे. एक सूत्र मी तुम्हाला देतो. आपल्याला आता काढायचं आहे बेरीज. ओके, काय काढायची आहे? बेरीज काढायची आहे. मग बेरीज काढण्यासाठी सूत्र आहे. आपल्याला काढायचं एकूण संख्येची बेरीज. एकूण संख्यांची बेरीज जर काढायला सांगितलं, ओके, तर सूत्र काय आहे? तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या. एकूण संख्या भागीला 2. एकच सूत्र आहे. हा सूत्र तुम्हाला लक्षात असणं महत्वाचं आहे. कळत आहे सर्वांना? समजत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये येस और नो टाका. दिसत आहे सर्वांना योग्य पद्धतीने? बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे यामध्ये, सरासरीमध्ये हा सूत्र आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. सूत्र तुम्हाला येणं आवश्यक आहे. हा सूत्र नोट डाऊन करून टाका आणि सहज सोडू शकता. ओके, किंवा दुसरं सूत्र आहे सरासरी गुणिला एकूण संख्या बरोबर एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची बेरीज. बघा, आपल्याला काढायचं आहे एकूण संख्याची बेरीज. कशा पद्धतीने काढणार आहोत बघा. आय थिंक ब्लर होत आहे का स्क्रीन ब्लर होत आहे का? एकदा सांगा मला. चला पहा, आपल्याला प्रश्न विचारतात पहिल्या समसंख्यांची बेरीज किती. पहिल्या 30 समसंख्यांची बेरीज किती. याला काढत असताना पहिली संख्या कोणती आहे? समसंख्या 2 आहे. आणि पहिल्या समसंख्या म्हटल्यावर त्याला घ्यावं लागेल आपल्याला 60. मग कधीही आपल्याला आता पहा, हे जे सूत्र आहेत हे दोन सूत्र अतिशय महत्वाचे आहे. कितीच्याही फरकाने येऊ द्या आणि किती संख्यांची बेरीज सांगू द्या, कितीच्याही सारख्या फरकाने येऊ द्या आणि कितीही संख्यांची बेरीज असू द्या, तुम्ही सहज या प्रश्नाचं उत्तर काढतात. परंतु हे सूत्र नोट डाऊन झाले का एवढं सांगा मला. कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण हे सूत्र मोडून टाकू आणि आपण उदाहरणं सोडवायला सुरुवात करू. एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका यस और नो. झाले? ओके, नोट डाऊन झाले. चलो ठीक आहे. ज्याचे नाही झाले त्यांनी पटापट सांगायचं आहे. संध्या मॅडम, प्रीती मॅडम, पार्वती मॅडम, आरती मॅडम, अर्चना मॅडम, अंजना मॅडम, सतीश सर. ओके, चलो ठीक आहे. मग पहा, आता आपल्याला ज्यावेळेस मी पहिल्या या शब्दाचा उल्लेख झाला, पहिल्या सम काढायचे आहे. काय काढायचे आहे? पहिल्या सम जर काढायची असेल तर हे जे आहे 30 गुणिला समोरची संख्या 31 घ्यायची आहे. बस आपल्या प्रश्नाचं उत्तर निघेल 0 0 3 1 3 3 3 9 930 आपल्या प्रश्नाचं उत्तर
असेल अशा पद्धतीने आपण त्याला सहज सोडवू शकतो. ओके, क्लिअर आहे सर्वांना? पहिल्या सम विचारल्यास काय म्हटल्यावर, पहिल्या सम विचारल्यास हे जे एवढ्या संख्या दिल्या ते तर घ्यायच्याच आहे, परंतु त्याच्या समोरची एक संख्या घ्यायची आपल्याला आणि गुणिला करा, सहज आपल्या प्रश्नाचं उत्तर निघेल. समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, सोडवा. पहिल्या 119 समसंख्यांची बेरीज किती? पहिल्या 119 समसंख्यांची बेरीज काढायची आहे. कशा पद्धतीने काढता? चला काढा, काढा फास्ट. चला या प्रश्नाचं उत्तर काढा. चला 14,280. ओके, व्हेरी गुड. 14,280. 119 संख्यांची बेरीज, 119च्या समोरची संख्या 120 आहे, यानं गुणा. 0शी 0, 12 9 108शी 8, हातच्या आले 10, शेवटला 80 दिसलं, मारून द्यायचं ठीक, नाही मारलं पूर्ण पहा, मग पहा आपण काय म्हटलं, 12 9 108, हातच्या आले 10, 12 1 12, 12 10, 12 10 किती होते 22, 22शी 2, हातच्या आले 2, 12 1 12 2 14. 14,280 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला समोरचा प्रश्न बघा, 15व्या क्रमांकाचा प्रश्न. पहिल्या 17 विषम संख्यांची बेरीज किती? अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. पहिल्या 17 विषम संख्यांची बेरीज किती? ऑप्शन दिलेला. ऑप्शन क्रमांक ए 130, ऑप्शन क्रमांक बी 189, ऑप्शन क्रमांक सी 225, ऑप्शन क्रमांक डी 440. वित्ती मॅडम ने 289 आन्सर दिलेला आहे. हो, आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 189 झाला असेल. व्हेरी गुड, 289 आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस पहिल्या विषम म्हटलं, काय म्हटलं? पहिल्या विषम संख्यांची बेरीज. ओके, ज्यावेळेस बी पहिल्या विषम संख्यांची बेरीज म्हटलं तर काय करायचा? विषम संख्यांचा वर्ग करायचा. विषम संख्यांचा वर्ग, संख्येचा वर्ग करणे. विषम संख्येचा वर्ग देणे म्हणजे 17चा वर्ग. 17चा वर्ग किती आहे? 289 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जास्त वेळ लागत नाही. पहिल्या या शब्दाचा उपयोग झाला, याच्यामध्ये ऑप्शनच नाही आहे. ओके, चला 289 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर आहे, सर्वांना समजलं असेल. समोरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा, पहिल्या 21 विषम संख्यांची बेरीज किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. चला या प्रश्नाला कसं सोडवणार? चला व्हेरी गुड, यासाठी वर्गपाठ असणं आवश्यक आहे. पहिल्या 21चा वर्ग, 21चा वर्ग जर काढायचा आहे तर 441 येते, सर्वांना माहित आहे. वर्ग आणि वर्गमूळ कुठंच पिछा सोडणार नाही तुमचा. वर्ग आणि वर्गमूळ त्याचं परफेक्ट झालं, त्याचं गणित 100% परफेक्ट होणार म्हणजे होणारच, आणि वेळ सुद्धा वाचणार त्याच्यात. ओके, सहज सोडू शकतो. समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा, 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे इथं. ऑप्शन क्रमांक ए 465, ऑप्शन क्रमांक बी 471, ऑप्शन क्रमांक सी 204, ऑप्शन क्रमांक डी 128. सोडवा या प्रश्नाला. या प्रश्नाला तुम्हाला सोडवायचा आहे. चला 465 आन्सर दिलेला आहे. सतीश सर, आन्सर काय यायला पाहिजे? 900, 465.
465. चला ओके, व्हेरी गुड. बघा, आता नैसर्गिक संख्यांची बेरीज 1 ते 30 पर्यंत काढायचे. नैसर्गिक संख्येसाठी आपल्याला सूत्रच वापरावं लागणार. ओके, सूत्र कशा पद्धतीने वापरायचं आहे? मग पहिली संख्या 1 आहे, शेवटची संख्या 30 आहे, एकूण संख्या किती आहे? 30. ओके, याच्यात काय करणार आपण? पहिले बेरीज करणार, भागीला 2. ठीक आहे, सूत्रानुसार आपण सूत्राला सूत्र आपण खोलले आहे ना. ओके, काय प्रॉब्लेम नाही. बघा, काय करणार आहोत आपण? मग सर्वप्रथम याची बेरीज करायची आपल्याला. कंसातली हे झाले 31 गुणिला 30 भागिले 2. ओके, मग काय करणार? 2 न भागणार, इथं आले 15. 31 गुणिला 15, 15 एक 15शी, 5 हातचे आले 1, 15 त्रिक 45 1 46. 465 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, चलो व्हेरी गुड. समोरचा प्रश्न 18व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. तुम्हाला सोडवायचा आहे. 99 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 99 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? काढा. चलो व्हेरी गुड, सोडवा. व्हेरी गुड. पाहू आपण या प्रश्नाचं उत्तर काय ते. पहिली संख्या कोणती आहे? 1. त्याच्यानंतर 99. ओके, गुणिला किती करणार आपण? तर हे झाले 99 एकूण संख्या भागीला 2. मग पहा, 100 झाले, याची बेरीज 99 भागीला 2. इथं भागा, बे एक बे, बे पंच 10, इथं झाले 50. म्हणजेच 50 गुणिला 99 आपल्याला करायचे आहे. तर 0शी 0, 5 9 45शी, 5 हातचे आले 4, 5 9 45 आणि 4 49. 49 50 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 49 50. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सहज सोडू शका लागले आता तुम्ही. सहज पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ओके, घ्या समोरचा प्रश्न तुमच्या समोर. 10 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 10 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? ऑप्शन इथे दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक ए 12 30, ऑप्शन क्रमांक बी 12 40, ऑप्शन क्रमांक सी बी 12 40 आहे, ऑप्शन क्रमांक डी 12 50. चला पाहू आपण या प्रश्नाचं उत्तर काय येईल. सोडवा फास्ट. ज्ञानेश्वर पाचपुते सर, वेदांत चिरडे सर. चला सोडवा या प्रश्नाचं उत्तर, मग सांगा नाही सोडवता आलं तर.
चला 1240 आन्सर आलं. चेक करू आपण. चला पाहू आपण. बघा या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार आहोत आपण. 50 मधून आता 1 पासून सुरू नाही आहे, 50 पासून सुरू आहे, म्हणजे 50 पर्यंत, 10 ते 50 पर्यंत 1 पासून आहे का नाही. अशा वेळेस काय करायचं आहे, मधातूनच दिल्यावर आपल्याला काय करायचं आहे, पहिले आपल्याला माहित आहे का चेक करा. काय काय माहित आहे, पहिली संख्या माहित आहे आपल्याला 10, शेवटची संख्या माहित आहे का नाही. ओके, शेवटची संख्या माहित आहे आपल्याला, बरोबर आहे. कोणती आहे, 50. एकूण संख्या माहित आहे का आपल्याला, एकूण संख्या माहित नाही. एकूण संख्या माहित नाही भागीला 2. आता एकूण संख्या काढायच्या कशा. एकूण संख्या काढण्यासाठी मी इथं तुम्हाला बघा कशा पद्धतीने काढणार आहोत आपण एकूण संख्या. लक्ष द्या इकडं. काय करणार, 50 मधून 10 वजा करायचे. ओके, किती उरले तिथं, 40 उरले. ओके, 50 मधून 10 वजा केले, उरले 40. यामध्ये नेहमी 1 प्लस करायचं. नेहमी किती प्लस करायचं, 1. आता हे काय भेटलं आपल्याला, शेवटची संख्या भेटली. काय भेटली, एकूण संख्या. सॉरी, त्याला काय म्हणतो आपण, एकूण संख्या. म्हणजेच आता काय करणार आपण, 10 गुणिला, सॉरी 10 प्लस 50 गुणिला 41 भागीला 2. आता पहा 60 झाले इथं, गुणिला 41 भागीला 2. आता 2 न भाग जाते इथं, तर भाग द्या. सर्वांचा आन्सर आलेत का, भाग द्या. इथं जर भागला बे एक बे, इथं भाग जाते 30 येते उत्तर. म्हणजेच काय, तर 30 गुणिला 41. हे मी वाढवा लागलो याच्यासाठी की तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, मग नंतर आपण त्याला शॉर्ट करू शकतो. मग पहा इकडं काय येईल, तर 0 3 1 3. ओके, 3 चौक 12, 3 चौक 12, 1230 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. किती असेल, 1230. ओके, ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल, 1230. अंजना मॅडम समजलं असेल आता तुम्हाला. सांगा पटापट. समजलं असेल का, बघा एकदा परत सांगून दिलं तुम्हाला काय करायचं आहे. आपल्याला पहिली संख्या माहित आहे, शेवटची संख्या माहित आहे, एकूण संख्या माहित नाही. काय करायचं आहे, एकूण संख्या आपल्याला माहित नाही. अशा वेळेस आपण काय करणार, एकूण संख्या काढायची आहे आपल्याला. काय करणार, शेवटची संख्या ही कोणती संख्या, शेवटची संख्या. मी लिहितो, तुम्ही लिहून घे जा. शेवटची संख्या ही काय आहे, पहिली संख्या. जे बी उत्तर याला नेहमी किती, नेहमी नेहमी 1 प्लस करायची. काय करायची, नेहमी 1 प्लस करायची आहे. ओके, तुम्हाला समजलं असेल. मग भेटेल आपल्याला काय, शेवटची संख्या. अशा पद्धतीने तिथे लिहून घ्यायचं, नंतर सहज तुम्हाला काढता येईल. आता रेडी असेल तर तुम्हाला समोरच्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. घ्या समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. चला, 3 7 11 15 प्लस 115 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती. काढा बरं. आता कसं काढणार, शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा. ओके, आता अशा वेळेस नैसर्गिक नाही आहे. ओके, अशा वेळेस नैसर्गिक नाही, काय करणार आहोत आपण सांगा. पहिली संख्या शेवटी प्लस करायची आहे. ओके, शेवटी ज्यावेळेस आपण 1 प्लस केला होता, इथं नैसर्गिक संख्या असताना 1 प्लस केला, पण नैसर्गिक संख्या नसेल तर किती, जी संख्या पहिली असेल ती प्लस करायची.
नाही समजलं? सतराशे अकरा. व्हेरी गुड प्रीती मॅडम. 1711. बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत आणि तुम्हाला विचारतात, तुम्हाला सोडवायचं आहे. चला, व्हेरी गुड ज्ञानेश्वर पाचपुते सर. बघा काय करणार आहोत आपण. आपल्याला माहित आहे पहिली संख्या. ओके, पहिली संख्या किती आहे? 3. शेवटची संख्या किती आहे? 115. ओके, एकूण संख्या किती आहे माहित आहे का? नाही. एकूण संख्या इथं माहित नाही, इथं घेतला क्वेश्चन मार्क. आता हे तुम्हाला माहित आहे, क्वेश्चन मार्क प्रत्येक वेळेस घेऊ नका, तुम्हाला समजून जाईल नंतर. ओके, आता आपल्याला काय काढायचं आहे? शेवटची संख्या काढायची. काय काढायचं आहे? म्हणजे एकूण संख्या आपल्याला काढायचं. कसं काढणार? 115 मायनस 3 किती आले? 112 आले. 112. पहा काय केलं, डबल एकदा समजून सांगतो तुम्हाला. ठीक आहे, पहिली संख्या ही आहे, सॉरी ही शेवटची संख्या, ही पहिली संख्या. ओके, ही शेवटची संख्या. ओके, ही पहिली संख्या. जे बी उत्तर येईल, ओके, आता त्याला भागायचं किती ना आपल्याला? 3 न, म्हणजे 4 न. फरक कितीचा आहे? 4चा आहे. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4चा. प्रत्येक संख्येत 4चा फरक आहे, म्हणजे 4 न भागा. 4 दोन्ही 8, उरला 1, 3 उरले, 4 8 32, 4 8 32. या 28 मध्ये नेहमी प्लस 1 करायचं आहे, म्हणजे एकूण संख्या आपल्याला भेटेल. नेहमी प्लस किती करायचं? 1. किती भेटेल आपल्याला? 29 संख्या. म्हणजेच पहिली संख्या आहे 3, शेवटची आहे 115, गुणीला एकूण संख्या आहे 29. समजलं असेल 29 कसे आले. आता शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा केली, संख्येच्या फरकाने आपण भागलं. एकने का नाही भागलं? कारण ती नैसर्गिक होती याच्या पूर्वीच्या उदाहरणात, परंतु इथं आपल्याला फरक मोठा दिला म्हणून इथं भागावं लागतं. टोटल 28 संख्या झाल्या. 28 मध्ये एक नेहमी प्लस करत असतो. 29 झाल्या. आता काय करणार? भागीला 2. ओके, म्हणजेच किती? 118 गुणीला 29 भागीला 2. आता काय करणार? भाग देणार. कितीनं भाग देणार? बे एक बे, बे सखम, बे पंच 10, उरला 1, बे 9 18, 59 गुणीला 29. ज्याला 29चा पाडा येते किंवा 59चा पाडा येत असेल त्यांनी म्हणायचं. नाही आलं तर तुम्हाला तर माहित आहे की मी याला एखाद्या संख्येला 60 समजतो, मी हिला 60 समजलं आणि तिला 29 समजलं. ओके, म्हणजे काय येईल? 0ची 0, 6 9 54 4, 4 5, 6 2 12, 5 12 5 17. ओके, आता ही आपण 29 वेळा काय केली? वाढवली. तर 29 वेळा काय करायचे? आपल्या एक वेळेस काय करायचे? एक वेळा वाढवली तर एक वेळा कमी करायचे. तर इथं काय करणार? 29 वजा 10तून 9 गेले, 1 राहिला हातच्या वापस. 4तून 3 गेले, 1 राहिला हातच्या वापस. 1717. 1711 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, समजलं असेल कशा पद्धतीने सोडवायचं. ज्याच्यात कितीचाही गॅप असो, म्हणजे गॅप सारखाच असेल. ओके, जनरली सारखाच दिलेला राहतो, किंवा मग ते दुसरं उदाहरण राहते, त्याला श्रेणीचं गणित म्हणतो आपण, श्रेणी. ओके, एवढं कळायला काही असो ना, कमेंट सांगा, कमेंट बॉक्स मध्ये टाकून सांगा फास्ट. कळालं का कसं काढायचं आहे? एकदा पाहून घ्या. शेवटची संख्या वजा पहिली संख्या
ओके. जे बी उत्तर येईल त्याला फरकानं भागायचं. या संख्येतील फरक कितीचा होता? 4चा फरक होता प्रत्येक संख्येत. 4चा फरक असल्यामुळे आपण काय केलं? फरकानं भागलं तर हे 28 आले. 28 मध्ये संख्या काढण्यासाठी नेहमी 1 टाकत असतो. आपल्याला भेटली शेवटची संख्या, सॉरी एकूण संख्या भेटली आपल्याला. इथं काय राहते? एकूण संख्या भेटल्या तर आपण या पद्धतीने प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके. चला समोरचा प्रश्न घ्या. 7, 12 प्लस 17 प्लस 22 प्लस डॉट 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 602 पर्यंत काढायचं आहे आपल्याला. चला आता काढा. एवढ्या संख्यांची बेरीज काढा. 7 पासून सुरू होणाऱ्या आणि 5च्या फरकाने येणाऱ्या 602 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? अशा पद्धतीचं गणित शाब्दिक बनते. तो शाब्दिक गणित काय? 7 पासून सुरू होणाऱ्या आणि 5च्या फरकाने येणाऱ्या 602 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? अशा पद्धतीचं शाब्दिक गणित बनते. इथे शाब्दिक नाही, डायरेक्टली दिलेलं आहे, सोडवायचं आहे. चलो 36,540. व्हेरी गुड. पाहू आपण काय यायला पाहिजे उत्तर. चला 36,540 आरती मॅडमनं पण काढलेला आहे. बघा 602 वजा नेहमी 7 करणार, किती उरले? तर 595 उरतात. 595. 595 ला आपण कितीनं भागणार? तर त्याच्या फरकाने 5 ने भागणार. प्रत्येक संख्येत 5चा फरक आहे ना. 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 17 आणि 5 22. या पद्धतीने 602 पर्यंत म्हणजे 5चा फरक. 5 न भागा. तशा पद्धतीनं भागणार. तर पहा 5 एक 5, इथे जर भागला आपण तर 11 येतात. ओके. आणि उरले 4 म्हणजे 5 9 पंचेचाळीस, 119 आले. 119 प्लस 1 करत असतो नेहमी 1 म्हणजे 120 एकूण संख्या झाल्या. शेवटची संख्या कोणती आहे? एकूण संख्या किती आहे? 120. 120 एकूण संख्या झाल्या तर आपण आता डायरेक्ट काढू. डायरेक्ट पहिली संख्या माहिती झाली आपल्याला 7, शेवटची संख्या झालेली आहे 602 आणि एकूण संख्या किती झाल्या? तर गुणीला 120. आता छेदात किती नेहमी राहते? 2. तर इथं 609 याची बेरीज होते गुणीला 120. छेदात नेहमी किती? 2 राहणार. आता 2 न भागा. 2 न भागायचं कसं? तर इथं भागा. बे एक बे, बेसखम 12, शून्य कट करा, इथं लिहा. म्हणजेच 609 गुणीला 60. ओके. 0शी 0, 6 9 54 4, हातच्या आले 5, 6 0 0 5 5. ओके. 6 6 36. 36,540 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चलो व्हेरी गुड. अशाच पद्धतीने सोडवायचा आहे समोरचा प्रश्न. चलो 5 ने भाग जाणाऱ्या 35 संख्यांची बेरीज किती? 5 ने भाग जाणाऱ्या 35 संख्यांची बेरीज किती? चला काढा फास्ट. चला काढा. याही प्रश्नाचं उत्तर त्याच पद्धतीने काढायचं आहे. बघा सोडवा. येत नसेल तर मी सांगतो तुम्हाला.
चला 3150 आन्सर आलेला आहे ज्योती मॅडमचं. कशा पद्धतीने सोडवणार आहोत आपण तर चेक करा. इथं 5ने भाग जाणाऱ्या 35 संख्यांची बेरीज काढायची आहे. कशा पद्धतीने काढणार आहोत बघा. पहिली संख्या कोणती आहे? पहिली आहे 5. शेवटची संख्या कोणती आहे माहित आहे का? नाही, हे तर एकूण संख्या. आता हे कोणती आहे? एकूण संख्या. आता शेवटची संख्या आपल्याला काढायची आहे. ओके, गुणीला एकूण संख्या आहे 35, भागीला किती राहील? नेहमी 2 राहील. ओके, आता एकूण संख्या काढायच्या कशा पद्धतीनं काढणार बघा. इथं समजून सांगतो तुम्हाला. आता काय करणार? 35 एकूण संख्या, 35 मायनस नेहमी 1 घेणार. 35 मायनस नेहमी 1 किती झाले? 34. 34 ला गुणीला नेहमी 5, कारण 5ने भाग जाणारी पाहिजे. कोणती पाहिजे? 5ने भाग जाणारी. मग पहा इथे किती येईल? 5 चोक 20 ची 0, अच्छा आले 2, 5 त्रिक 15, 2 17. 17 मध्ये नेहमी 5 प्लस करायची, कारण पहिली संख्या प्लस करायची. सर्व लिहून देतो तुम्हाला समजून घ्यायसाठी. 175. 175 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. म्हणजेच पहा, तुम्हाला एकदा लिहून देतो सर्व समजून बघा. काय करणार? ही आहे संख्या, एकूण संख्या. हे काय? एकूण संख्या आहे. किती आहे? एकूण संख्यातून नेहमी किती करणार? 1 वजा करणार. नेहमी किती करणार? 1 वजा करणार आपण. ओके, 1 वजा केलं तर हे जे येईल हे काय आहे? फरक आहे. संख्येतील काय? फरक. फरकने नेहमी गुणायचा. कितीच्या फरकाने? 5ने भाग जाणार आहे. 5च्या फरकाने. कितीने? 5च्या फरकाने. हे गेलं आपण गुणाकार. गुणाकार केलं तर ही पहिली संख्या. हे 5 काय? पहिली संख्या. पहिली संख्या. ओके, हे तुम्ही डॉट मध्ये लिहून ठेवायचं आहे. शॉर्ट मध्ये आपली नोट्स लिहून घ्यायची आहे, मग तुम्हाला सहज समजून जाईल. ओके, क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. ज्यांना नाही समजलं त्यांना समजून सांगतो. क्लिअर आहे का सर्वांना? ओके, चला बघा. आता काय आपल्याला भेटली? एकूण संख्या. म्हणजेच पहिली संख्या भेटली 5, शेवटची संख्या आहे 175, एकूण संख्या आहे 35. एकूण संख्या किती आहे? 35 आहे. छेदात नेहमी किती? तर 2. छेदात नेहमी 2 आहे. तर लक्ष द्या, इथे झाले 180 गुणीला 35, छेदात नेहमी 2. भाग द्या इकडं. 2 1 2, 2 9 18, इथे झाले 90. म्हणजेच काय उरणार? 90 गुणीला 35. मग याचं उत्तर कशा पद्धतीने काढणार? 0शी 0, 9 5 45, 5 हातचे आले 4, 9 त्रिक 27, 27 आणि 4 31. 3150 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं असेल सर्वांना? या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. सर्वांना समजलं का? परत एकदा समजून सांगतो. ही एकूण संख्या आहे. एकूण संख्येतून नेहमी 1 वजा करायची, येणाऱ्या फरकाने गुणायचं, गुणल्याच्या बाद पहिली संख्या त्याच्यावर प्लस करायची. रेडी का? समजलं का? हे थोडंसं टाईप चेंज आहे. म्हणजे आता तुम्हाला पोलीस भरतीचे सर्व उदाहरणं सोडवता येतील. वनरक्षकचे, तलाठीचे हे विचारतात प्रश्न. ओके, चलो. ओके, ज्ञानेश्वर पाचपुते सर. बाकीच्यांना कळालं? चला. ओके, आरती मॅडम. समोरचा प्रश्न 23व्या क्रमांकाचा प्रश्न. 11 पासून सुरू होणाऱ्या व 6च्या फरकाने येणाऱ्या 80 पदांची बेरीज किती? 11 पासून सुरू होणाऱ्या, हे शाब्दिक उदाहरण झालं. आता अशा पद्धतीत शाब्दिक उदाहरण विचारतात. 11 पासून सुरू होणाऱ्या व 6च्या फरकाने येणाऱ्या 80 पदाची बेरीज, म्हणजे 80 संख्यांची बेरीज काढायची. ओके, काढा बरं. मग 80 संख्यांची बेरीज किती होते?
चला, व्हेरी गुड प्रीती मॅडम. चला, व्हेरी गुड. ज्ञानेश्वर पाचपुते सर. श्रुती गुहाडे मॅडम, व्हेरी गुड. अंजना मॅडम, व्हेरी गुड. बाकीच्यांना काय झालं, समजायला नाही का? बघा, आपल्याला म्हटलेलं काय, 11 पासून सुरू होणारी म्हणजे पहिली संख्या काय झाली, 11. ओके. 80 पदांची शेवटची संख्या माहित आहे का आपल्याला? नाही माहित, क्वेश्चन मार्क. ओके. एकूण संख्या किती आहे आपल्याला? एकूण संख्या दिलेली 80. पद म्हणजे काय? एकूण संख्या भागीला नेहमी किती? 2 येणार. आता पहा, आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला काढायचं आहे एकूण शेवटची संख्या कोणती. ओके, शेवटची संख्या काढायची आहे आपल्याला. काय करणार? 80 मायनस नेहमी 1. 80 मायनस नेहमी 1 किती आले? 79. 11 पासून सुरू होणारे आणि 6च्या फरकाने. फरक कितीचा आहे? 6चा फरक आहे. ओके. 6 9 54 4 5 5 सायन्स 7 42 42 5 47. 47 यामध्ये मग पहिली संख्या प्लस करायची 11 म्हणजे पहा 5 इथं 8 आणि 4 485 ही शेवटची संख्या असेल. ओके. बघा, डबल एकदा इथून लिहून देतो. ही काय आहे? संख्या, एकूण संख्या. हे काय? एकूण संख्या. समजलं असेल सर्वांना. नेहमी किती करणार? 1 वजा करणार आपण. नेहमी किती? 1 वजा करायचे आहे. त्यानंतर हे काय आहे? फरक आहे, संख्येतील फरक आहे. आणि ही काय आहे? तर पहिली संख्या आहे. पहिली संख्या. मग हे काय भेटलं आपल्याला? शेवटची संख्या. काय भेटलं आपल्याला? शेवटची संख्या. समजलं असेल आता? शेवटची संख्या भेटली आपल्याला. आता काय करणार आहोत आपण? तर शेवटची संख्या भेटली 11 प्लस शेवटची संख्या आहे 485 गुणिला 80. ओके. छेदात 2 यांची बेरीज करा. 11 आणि 85 ची. 11 आणि 85 झाले 496 गुणिला 80 छेदात नेहमी किती? 2. आता भाग द्या. इथं जर भागला 2 1 2 2 चौक 8 म्हणजे इथे आले 40. 496 गुणिला 40 शून्याशी 0 शून्याशी 0. चेक करायचं कामच नाही. जिथं जिथं 0 दिसलं तिथं उत्तर मारून द्यायचं आपलं. ओके. मग बाकी आपल्याला वेळ वाचवता येते. वेळ कसा वाचवायचा? शेवटला 0 पाहिलं, उत्तरला टिक करून टाकायचं. विचार नाही करायचा त्याचा, वेळ नाही करायचा, काढत बसायचं गुन्हागार करणार. 4 सकम 24 4 हातचे 2 4 8 32 32 आणि 2 32 आणि 2 किती व्हायला लागले? 34. बरोबर आहे ना? 0 0 4 सकम 24 4 हातचे 2 4 9 36 36 आणि 2 38 38 38 8 हातचे 3 4 चौक 16 आणि 3 19 16 आणि 3 19 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी. चला, ओके. चला, समोरचा प्रश्न बघा. हा प्रश्न आहे, एका कुटुंबातील 9 सदस्याचे सरासरी वय 38 वर्ष आहे. त्या कुटुंबातील 46 वर्षाचा व्यक्ती बाहेर गावी निघून गेला. ओके. त्याऐवजी 10 वर्षाचा मुलगा घरात राहायला आला, तर त्या कुटुंबातील व्यक्तींचे सरासरी वय किती? त्या कुटुंबातील एकूण सरासरी वय किती? अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. कशा पद्धतीनं काढणार? काढा बरं. कशा पद्धतीनं काढणार?
बघा, बाहेर गेला म्हणजे मायनस करायचं, आत आला म्हणजे प्लस करायचं. ओके, म्हणजे 46 वर्षाचा व्यक्ती कुठे गेला, बाहेर गावी गेला, हे मायनस. आणि त्याऐवजी 10 वर्षाचा आला म्हणजे किती, प्लस. प्लस मायनस किती होईल, मायनस होईल. म्हणजे मायनस करा, 6 3 36, उत्तर येईल मायनस मध्ये. आता या -36ला कितीने भागसाल, 9ने भागसाल. कितीने भागसाल, 9ने भागा. 9 1 9, 9 चौक 36, म्हणजे याचं उत्तर आलं -4 आलं. ओके, -4 असल्यामुळं या वर्षातून 38 मधून -4 करा, किती येईल, 34 वर्ष असेल आपल्या प्रश्नात. किती असेल, 34 वर्ष. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. परत एकदा समजून सांगतो, बघा केअरफुली. एका कुटुंबातील 9 सदस्यांची, ओके, किती, 9 सदस्यांचे सरासरी वय 38 वर्ष आहे. त्या कुटुंबातील 46 वर्षाचा व्यक्ती बाहेर गावी निघून गेला, त्याऐवजी 10 वर्षाचा मुलगा घरात राहायला आला, तर त्या कुटुंबातील व्यक्तींचे सरासरी वय किती, अशा पद्धतीचा प्रश्न. पहा काय करणार, तर इथं मायनस म्हणजे का, कारण तो बाहेर गावी गेला. बाहेर गावी गेला म्हणजे तो मायनस झाला आपल्याकडे. आणि नंतर एक 10 वर्षाचा व्यक्ती आला, प्लस मायनस मायनस, मोठ्या संख्येचं चिन्ह 36 आलं उत्तर. 36 आल्यामुळं इथं लक्ष द्या, या 36ला 9ने का भागलं, कारण हे 36 वर्ष काय आहे, त्यांच्या वयाची सरासरी आहे. तर एकूण सदस्य किती होते, 9 होते. तर एकूण सदस्य 9 होते, म्हणून उत्तर आलं आपलं -4. -36 होतं तर -4 आपलं उत्तर आलं. मग याच्यामध्ये प्लस आलं तर प्लस करायचं आहे, मायनस आलं तर मायनस, म्हणजे नवीन सरासरी आपल्याला भेटते. इथे नवीन सरासरी किती आहे, तर 34 आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एवढं कळालं असेल तुम्हाला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. ओके, चांगल्या जोशपूर्ण वातावरणात, जेणेकरून तुम्हाला लागण्यास एक थोडीशी हेल्प होईल. चांगल्या पद्धतीने तयारी करा, 100% द्या. तुमचं या वर्षीचं सिलेक्शन म्हणजे तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण. ओके, तुमचे स्वप्न पूर्ण, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण, बरोबर आहे. आणि तुम्हाला भेटणार जे आहे त्याचे स्वप्न, त्याचे भाग्य खुलतील. ओके, चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.